राम नाम सर्वांना नमस्कार. आजचा हा व्लॉग आहे श्री क्षेत्र माऊली येथील रामेश्वर मंदिराचा आणि घाट परिसराचा. क्षेत्र माऊली या ठिकाणावरील राधाकृष्ण हे मंदिर पाहून झाल्यावरती तुम्हाला गावातील ह्या मार्गावरून दुसऱ्या मंदिराकडे अर्थात रामेश्वर ह्या मंदिराकडे जाता येतं. आत्ता आपण आहोत श्री रामेश्वर मंदिर क्षेत्र माऊली या ठिकाणी आणि हे ते मंदिर जे की तुम्हाला तिथं गेल्या गेल्या पाहायला मिळेल. मंदिर परिसराच्या आजूबाजूला लावलेली ही काही सुंदर अशी फुलांची झाडे आहेत. क्षेत्र माऊली या गावातनं तुम्ही आला की पहिल्यांदा तुम्हाला हे असं मंदिराचं दृश्य दिसतंय. आता हे कळस आणि त्याच्या खालचा थोडासा काही भाग तुम्हाला याच्यात दिसेल आल्या आल्या, पण आतमध्ये मंदिर मोठं आहे अजून आणि हेही जुन्या हेमाडपंथी पद्धतीचं मंदिर आहे. हा कळस जो दिसतोय हा कळस आणि हा मंदिराचा खालचा जो भाग दिसतोय ह्याला हे लागूनच आहे दोन्ही पण. आणि इथून आपल्याला पायऱ्या आहेत खाली जाण्यासाठी. खरं तर 2017, 18 आणि 19 ही जी 3 वर्ष आहेत ह्या कालावधीमध्ये आम्ही इथं पहिल्यांदा शूटिंग वगैरे ह्या त्या गोष्टीसाठी आलो होतो. आता इथून तुम्हाला किती उंच आहे ते दाखवतो. तर इथून तुम्हाला पूर्ण पलीकडं जे संगम माऊली आहे ते दिसतं. तर हे आहे बालाजी चॅरिटेबल ट्रस्टची स्मशानभूमी आणि त्यानंतर थोडंसं पुढं तुम्ही इकडं आलात तर हे आहे काशी विश्वेश्वराचं मंदिर. अनेक मराठी, हिंदी, साऊथ चित्रपटांमध्ये तुम्ही हे मंदिर पाहिलं असेल. खरं तर यावर्षी पाऊस उशिरा सुरू होत असल्यानं नदीला फारसं पाणी नाही आहे. नाहीतर ते जे पाणी आहे ते मंदिराच्या ह्या पायऱ्यांपर्यंत जातं. म्हणजे ह्या ज्या पायऱ्या आहेत ह्या पायऱ्यांपर्यंत किंवा त्याच्याही वरती पाणी येतं पावसाळ्यात पुरामुळे वगैरे. पूर्ण दगडामध्ये केलेलं हे बांधकाम आहे. अर्थातच
शिवकालीन आणि जुन्या पद्धतीचं हे मंदिर. तर तुम्ही मंदिराजवळ आलात की मंदिरापासून खाली उतरण्यासाठी ह्या पायऱ्या आहेत, ज्या की जास्तीत जास्त पायऱ्या आहेत. व्हिडिओमध्ये तुम्हाला ते जवळ वाटत असले तरी भरपूर पायऱ्या आहेत या. मंदिराच्या दोन्ही बाजूला ह्या अशा पायऱ्या तुम्हाला पाहायला मिळतील आणि त्या पायऱ्या चढून तुम्ही या भिंतींवरती चालू शकता आणि तिथून इथपर्यंत तुम्ही येऊ शकता. दीपस्तंभ आहेत, असे 2 दीपस्तंभ होते. पैकी हा आता इथं एक छोटासा दीपस्तंभ तुम्हाला दिसतोय. त्याचा वरचा जो भाग आहे तो आता उपलब्ध नाही आहे. बऱ्याच कालावधीपासून ते ढासळलेलं आहे. आणि हे मंदिर, तर मंदिराचा हा जो भाग आहे हा नव्यानं रंगकाम करून त्याला नूतनीकरण केलं गेलं आहे. आणि इथं रात्री उजेडासाठी काही सौर पॅनल्स बसवलेले छोटे छोटे. नव्यानं जे रंगकाम केलंय तर त्या रंगकामानंतरच्या ह्या भिंती आणि ह्या आधीच्या भिंती यामधला फरक तुम्हाला जाणून येईल. तर इथं एक मारुतीरायाचं मंदिर आहे छोटंसं. इथून खाली जाण्यासाठी पायऱ्या आहेत ह्या. मंदिराच्या पाठीमागं हे जे दिसतंय इथं बसण्यासाठी वगैरे छान अशी सोय आहे आणि पूर्णतः दगडी बांधकाम येते ही.
भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। तेरा पूरन हो सब काम, तेरा पूरन हो सब काम, भजले राम नाम सुखधाम, भजले राम नाम सुखधाम। मी जेव्हा सुरुवात केली होती चित्रपट क्षेत्रामध्ये किंवा ज्या काही गोष्टी शिकत होतो, तर त्यावेळेस आम्ही या ठिकाणी येऊन छोटासा DSLR कॅमेरा आणि सोबत 2-4 नवीन मित्रमंडळी, ज्यांना की फिल्म लाईनमधलं आणि मलाही फारसं त्यावेळेस माहीत नव्हतं, तर आम्ही येऊन इथं शूटिंग खेळायचो म्हणजे ॲक्च्युली शिकायचो आम्ही कॅमेरा ऑपरेटिंग वगैरे, किंवा थोडंसं ज्या गोष्टी आमच्यासाठी नवीन होत्या त्या गोष्टी आम्ही इथं येऊन शिकत राहायचो. आता ह्या मंदिराच्या परिसरामध्ये प्री वेडिंग शूटिंग वगैरे सुरू झालेत. आधी चित्रपट, मालिका, वेबसिरीज यांचं चित्रीकरण व्हायचं, त्यासाठी परवानगी मिळायची. आत्ता मात्र प्री वेडिंगवाल्यांना सुद्धा परवानगी मिळते आहे. आणि ह्या मंदिराच्या समोरच हे जे पलीकडं मंदिर आहे, ह्या मंदिरामध्ये बऱ्यापैकी खूप सारे मराठी चित्रपट, मालिका चित्रित झालेले आहेत. आणि विशेष म्हणजे इथं मागच्या काही महिन्यापूर्वी प्री वेडिंगला बंदी होती, कारण देवस्थानाचं जे पावित्र्य राखलं गेलं पाहिजे ते राखलं जात नव्हतं, त्यामुळं त्यावरती बंदी आणली होती. पण आता पुन्हा ते सुरू केलेलं आहे. तर हे बुरुज टाईप कठडे आहेत, इथं तुम्ही येऊन निवांत बसू शकता आणि हे मंदिर आणि इतर गोष्टी पाहू शकता. आणि हा पूर्णतः मंदिराचा एकंदरीत थोडासा वाईड अँगलमध्ये दिसणारा भाग आहे. ढगाळ आणि पावसाळी वातावरण आहे, त्यामुळं थोडंसं काय होतं, कॅमेरामध्ये लाईटचा फरक पडतो. तर इथून तुम्हाला समोर जो ब्रिज दिसतोय, हा आहे क्षेत्रमाऊलीचा ब्रिज. आणि या मंदिराला लागून इथं अजून एक घाट आहे. बऱ्यापैकी हा जो भाग दिसतोय, तर इथे तुंबाडचे काही सीन शूट झाले होते. तुंबाड चित्रपट तुम्हाला माहीत असेल तर. संगम माऊली या ठिकाणावरून पाहिल्यावरती हे मंदिर अशा प्रकारे दिसतं. आणि पावसाळ्यामध्ये नदीला पूर आल्यानंतर आणि पूर ओसरल्यानंतर बऱ्यापैकी हे असं दृश्य दिसतं. आणि इथूनच राधाकृष्णाचंही मंदिर आपल्याला दुरून पाहायला मिळतं. तर मित्रांनो, हा होता आजचा रामेश्वर मंदिर क्षेत्रमाऊली या ठिकाणचा व्लॉग.
हा व्लॉग तुम्हाला आवडला असल्यास नक्की शेअर करा, लाईक करा आणि हो, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.